शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने वरच्या तुमच्या लक्षात आलं असेल. धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो इकडे तो आता सांगितलेलं आहे की तो गुलाल आहे काय कसा आहे आणि तो नक्कीच तुम्हाला मिळून जातो. या नमस्कार मित्रांनो, आज आपण कोरेगावच्या मैदानावरती आलेलो. या कोरेगावच्या मैदानावरती सेमीला गाडी पळाल्यानंतरनं गुलालात गाडी आपली गेलेली आहे, पोचलेली आहे. थोडक्यात छोटीशी मुलाखत होती. सर्वप्रथम आपलं विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आणि मुलाखतीला सुरुवात करतो. जाणून घेऊया काय सांगाल आपलं लाडक्या बैलाचं नाव. स्वराज त्याचं नाव आहे, स्वराज 855 त्याचं नाव आहे. त्याला लाडानं सगळी काळीज म्हणते ती. काळीज. हां, स्वराज काळीज उर्फ काळीज. हां, उर्फ काळीज. आपलं नाव. मी सागर ड्रायव्हर दामनेरकर. काय सांगाल आज गाडी कशी पळाली. गाडी सुंदर पळाली. आमची पहिल्यांदा गटाला पण आज आमची 4 नंबर तासावर निघली होती आणि आत्ता सीमेला पण आज आमचं नशीब चांगलं, आमची गाडी 4 नंबर तासावर निघली. गाडी पळत असताना काय वाटतं मनात. म्हणत का ना आम्हाला गाडी आम्हाला गाडी शेजारी चांगली असते का नाही, मग आम्ही सगळी खुश असते. पोर आपली सगळी गाडी शेजारी फक्त वसराला आपल्या चांगली पाहिजे असं असते. किती पोरांचे टीम आहे आपल्या बैलाच्या मागे. आता पोर तशी ट्रक भरतेली. आज मैदानात किती. आज मैदानात बाकी आता इथे किती आहे, एक 50-60 पोर आहेत आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते किती टीम आहे किंवा काय मुलं आहे ती. आपली कसं आहे, आपली 3 गावची टीम आहे. आपशिंगे, दामनेर, सासुर्वे आणि हे जे असते ती किरोली, बोरगाव, हे सगळे आमचा ग्रुप एकत्र असतोय. म्हणजे पंचकृषीतली सगळ्यांचा लाडका आहे ना तो. सगळ्यांचा लाडका आहे तो. तर जाणून घेऊया आता ह्याच्यासोबत कोण पळालं. आज कोरेगावकरांचाच माहिती पळालाय आज ह्याच्याबरोबर. तर ह्याचा पायरा कोणी केलता काय. पायरा म्हणजे त्यांना हे केलं होतं, त्यांचा फोन आला होता इन्स्टा आयडी वरती. त्यांचा इन्स्टा आयडी वरती फोन आला होता. तर आपला विशाल म्हणून आहे, विशाल गोरफडे, तो आयडी चालवतो. मग त्याला फोन आला, मग त्यानं कॉन्टॅक्ट करून मग त्याच्यावर पायरा झाला होता आपला. मित्रांनो अशा ह्या सुविधा आहेत त्या की ह्याच्यावरती तुम्ही प्रत्यक्षात नाही त्यांच्याशी संपर्कात आला तरी तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूब या माध्यमातून देखील पैरे करू शकता. तर अशाच प्रकारचा पायरा आपल्या चॅनल मार्फत जर कोणाला करायचा असेल त्यासाठी आपला संपर्क. आपलं माझा संपर्क 80 80 63 39 16. पुन्हा एकदा सांगा. 80 80 63 39 16. आत्ता हे फायनल मध्ये गेलाय, हे गुलाल पडलात म्हणून समजा. हो. पण काय वाटतंय तुम्हाला, कितवा गुलाल असेल, काय अपेक्षा काय आहे. आज आपली गाडी आता जरा चिठ्ठी जर आपली आता निघली तर 1 नंबर करणार गाडी आपली. हां, तुम्हाला काय वाटतंय. करणारच 1 नंबर. काय नाही, आमचा विश्वास आहे आमच्या वासराव. त्यानं काय नाराज केलं नाही. आतनं गाडी आली की तो हमखास 1-2 नंबरात राहतोच. आतापर्यंत हे जे नंबर 1 असे गुलाल किती. 1 नंबरचा फक्त आपल्याला त्या खेडच्या विमान बरोबर 1 झाला, नाही आपला 2-3 नंबर करतो आपला. गाडी आपली गुलाल फायनल सेमी पास केला की आमचा 2-3 नंबर फिक्स असतोय. 1 नंबर विमान सोबत पहिला आम्ही 1 नंबर केला, विमान सोबत केला नारायणाच्या मैदानात. जसं गुलाल भरपूर झाले ते फायनलला राहिले ते, असा विषय. तर मित्रांनो जाणून घ्या, तुम्हाला काय वाटते. नाही, गाडी आज 1च नंबर करणार आत आली तर 100%. तुम्हाला गाडी आत आले 1 नंबर करणार. तर घरची गाडी आमची लई होती ह्याच्यापेक्षा, म्हणजे आमची घरची गाडीचं सगळ्यात जास्त आनंद आमचा त्या गाडीवर होतो. इस्पिक आमचा इस्पिक 0081 आणि हो स्वराज 855. ही गाडी आमची म्हणजे सगळ्या पोरांना बेरांना म्हणजे तीच गाडी. आमचं पैर होत नाही ती त्याच कारणास्तव आम्ही करत नाही, म्हणजे आम्हाला घरची गाडीच लई हान वाटते. हां, पुशगावात पण आमची फाईट झाली होती मथुरून कॉकटेच्या विरोधात. तिथं पण आमची गाडी चांगली पळाली. आम्हाला तिथं आम्ही हिंद केसरी झाल्यागत वाटलं. लई गाडी चांगली पळाली आमची. हिंद केसरी वगैरे किती गुलाल आहेत काय. ह्याचं तसं 2-3 नंबरातलं 14-15 गुलाल झालं. हां, 14-15. बिनजोडचा म्हणजे तो बादशाच आहे. बिनजोडला त्याचा आजपर्यंत रेकॉर्ड आहे बिनजोडची. त्यामुळे शर्तीला कधीच मार खात नाही तो. त्याचं रेकॉर्ड आहे शर्तीचा. शर्तीला त्यानं मारच खाल्ला नाही, म्हणजे अजून पण एवढ्या शर्ती झाल्या, शर्तीला झाल्याच त्याला. शर्तीचा अजून मापच नाही, शर्तीला ते मार खात नाही. आणि तर मित्र आदत आहे त्यामुळे ते अजून आम्हाला अजून तो काय नाराज करणार नाही. अजून 7-8 महिने तरी नाराज करत नाही, असा विषय. 7-8 महिने तरी ते अजून दात लावत नाही.
काय आदत आहे दुसरं आहे काय आदत आहे आदत आहे. अजून त्याने फट पण नाही पाडलेली. किती महिन्याचा आहे वर्षाचा शो आता साधारणतः 17 महिन्याचा असेल कोण 17 महिन्याचा. 17 महिन्याचा कोण असेल ते शरीर सृष्टीने त्याला लय जण म्हणते की तो सारखं आमच्या ऑब्जेक्शन घेते ती दुसरा आहे का काय का पण त्याचं खरी म्हणजे अजून दातात फट पण नाही पाडलेली. किती वेळा अंदाजे नाही म्हणलं तर ऑब्जेक्शन घेण्यात आलं असेल. ऑब्जेक्शन म्हणजे काय आम्ही जर नवीन भागात गेलो म्हणजे पुणे भागात गेलो म्हणा किंवा इकडे कराड भागात गेलो की 100% ऑब्जेक्शन घेते आमच्यावर असा विषय. आणि आम्ही तिकडे गेलो आता सगळीकडे माहीत पडलाय कोण त्यामुळे काय ऑब्जेक्शन घेत नाही ते पण काही जी नवीन आहे ती ज्यांना कोणाला माहीत नसेल ते मग घेते ऑब्जेक्शन तो दुसरा आहे का बघा वगैरे असं. तर मित्रांनो जाणून घेऊया की आज यामार्फत जर आपल्याला पायरा करायचा म्हणलं पुढच्या व्यक्तीनं तर कशा पद्धतीचा तुम्हाला पायरा चालेल. आम्हाला 2 खान बाहेरचा बैल असला की आम्हाला काय अडचण नाही. 2 खान बाहेरचा बैल फक्त पाहिजे आम्हाला. तुमचा कसा आहे डावी आहे उजवी आमच्या 2 खान पळतो बैल दोन्ही खाली तेवढी स्पीड आहे. म्हणजे पुढचा जर आला तर तुमचा आम्हाला कुठल्याही खांदी चालतो बैल उजवी असो डावी असो असा विषय. आता बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण आहात किती वर्षापासून किती दिवसापासून आहात. मग तसं बैलगाडी क्षेत्रात आम्ही लहानपणापासून आहे. पहिलं आमच्याकडे गोट्या नावाचा बैल होता आम्ही लय लहान होतो म्हणजे 4वी-5वीत असेल त्यावेळेस होता तेव्हापासून नादात आहे. पहिले काय वडील पार्जित बैल वगैरे काय नाही आमचे म्हणजे आम्ही मुलांच्या ग्रुपचे बैल असते ग्रुपमध्ये बैल सगळे ग्रुपमध्ये सगळे बैल आमच्या असं. तर तुम्हाला आता गुलालासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने वरच्या तुमच्या लक्षात आलं असेल. धन्यवाद. मित्रांनो इकडे तो कितवा गुलाल आहे काय कसा आहे आणि तो नक्कीच तुम्हाला मिळून जातो या. तर मित्रांनो ही मुलाखत कशी वाटली थोडक्यात घेण्यात आलती नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ह्यो कोणासोबत स्वराज पळालाय बाबांनो माझ्यासोबत पळालाय अमक्या मैदानात वगैरे ते सांगा कमेंटमध्ये टाका मस्तमध्ये. आणि पुढं काय नियोजन आहे आता कुठल्या मैदानात पळताना दिसणार. आता 5 तारखेला आमची घरचीच गाडी पाहणार आहे ह्याच मैदानात. आमचा लिमजा म्हणून बैल आहे त्या लिमजा म्हणून बैलाबरोबर खरं तर म्हणजे आजच पळायचं होतं पण ह्यांचा फोन आला ID वरून आणि मग ते आमचे एकाच दादा आहेत त्यांचा फोन गेला विकाडावर ऑप्शनकर ते मग म्हणले आपली घरची गाडी पण नंतर हाणूया ह्यांच्याबरोबर म्हणून मग आम्ही त्यांच्याबरोबर आणली. परत हीच जोड कुठल्या मैदानात पळताना दिसेल. आता ह्यो जोड तसं बघू आता पुढे नियोजन होतील तसे कारण की काय आता आमच्या घरच्या गाड्या पण ती पोरं कशी नाराज होते ती अजून ती म्हणते आपली घरची गाडी हाणायची म्हणजे आपला इस्पिक आहे ना इस्पिकने ह्याची गाडी अजून एकदा हाणायची म्हणते ती. ह्याच्या अगोदर कवा हाणली काय ह्याच्या अगोदर 2-3 वेळा राहिली ती गाडी गुलाला कुमट्यात राहिली कुमट्यात 2 नंबर केला या कुमट्यात 2 नंबर केला. अजून नऱ्याचा 1 नंबर आहे बिनजोडला दोघांचं लय आहे इस्पिकचं स्वराचं बिनजोड भरपूर आहे ती या त्या दोघांचं. आणि मग त्या दोन्ही गाडी कुमट्यात एक राहिली नागाच्या कुमट्यात पण राहिली या परत त्या दिवशी ह्याच्यात राहिली विंगच्या मैदानात पण राहिली त्या दिवशी मग ती घरची गाडी 2-3 ठिकाणी राहिली गवळाला. मित्रांनो जाता एक शेवटचाच प्रश्न विचारतो ही मुलाखत या ठिकाणी संपली असं जाहीर करून टाकतो की घरची गाडी पळवल्या काय फायदा असतो आणि पायरा करून गाडी पळवून काय घरची गाडी कसं माहिती आहे का मुलांचा आपल्या बरोबर असतात ना सगळ्यांचा आनंद जे वेगळा असतो घरची गाडी पळली तो आनंद वेगळा असतो. आणि आता आम्ही का नाही 26 जानेवारीला मुंबईला आम्ही घरचीच गाडी घेऊन जाणार आहे तिकडे बिंजोडला मितमडी बाला आहेत का नाही त्यांच्याकडे आमचे बैल म्हणजे तिकडे बैल असतात आमची ती सगळी बैल आम्ही तिकडं 26 जानेवारीला तिकडे बैल नेणार आहे. हा ही घरचीच गाडी नेणार आहे तिकडं बिंजोडसाठी ते मोठं मैदान असतं ना तिकडे 26 जानेवारीला तर तिकडे आम्ही ही घरचीच गाडी घेऊन जाणार आहे. इथं पण 25ला आहे मैदान हो पण तिकडं प्रत्येक वर्षी आम्ही जातो. आता ह्यो पहिल्यांदा मुंबईला ते आपले मितमडवी आहेत का नाही त्यांचं आपलं घरातलं संबंध आहे त्या मग त्यांच्या तिकडं आपला अंजीर वगैरे म्हणून आहेत का नाही अंजीर लिमजा वगैरे ती बैल तिकडेच असते ती मग ती आम्ही ती घेऊन जाणार त्याच्याबरोबर हे पण घेऊन जाणार घरची गाडी इस्पिका नाही अंजीर. धन्यवाद. या ठिकाणी वेळात वेळ काढून थोडक्यात म्हणता भरपूर मोठा व्हिडिओ होत चालला याच ठिकाणी थांबूया. कशी वाटली मुलाखत नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.